मराठा पायी मोर्चा सध्या लोणावळ्यामध्ये जरांगे आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईमध्ये पोहोचणार. पोलीस बंदोबस्त तैनात. लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 तारखेला मुंबईमध्ये धडकणार. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केट आज बंद. मराठा आंदोलनामुळे प्रशासनाचा निर्णय. जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार. मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला. जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना. आंदोलकांचा मात्र विरोध. तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. जरांगे पाटलांना नोटीस बजावा. हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश. मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगेंना माहिती द्या. कोर्टाचे पोलिसांना आदेश. जरांगेंना कायदेशीररित्या मुंबईत येण्याचा अधिकार नाही. सदावर्तेंचं वक्तव्य. तर न्यायालयामध्ये जाऊ. न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल. जरांगेंची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू. जरांगेंनी आंदोलन टाळावं. मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. जरांगेंच्या दबावामध्ये येऊन निर्णय घेतल्यास सरकारनं विश्वासघात केला हे सिद्ध होईल. म्हणून आमचाही मोर्चा सरकार विरोधातच निघणार. प्रकाश शेंडेंचा इशारा. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ. शिंदे समितीला 19 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती. ठाकरे गटाचे नेते किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी चौकशी. कोरोना बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास ईडीकडून चौकशी. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. जागा वाटपासंदर्भात आज मवियाची महत्वाची बैठक. वंचितलाही बैठकीचं निमंत्रण असल्याची राऊतांची माहिती. आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष. मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आदेश जारी. मुंबईसह नाशकातही 15 दिवस मनाई आदेश लागू. विनापरवानगी मोर्चा आंदोलन निदर्शनं करण्यास 8 फेब्रुवारीपर्यंत मनाई. मराठा आरक्षण आंदोलन आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचना. पीएमपीएल बसच्या 280 फेऱ्या रद्द. मराठा आंदोलनाचा प्रवाशांना फटका. नगर औरंगाबादहून पुण्याला येणाऱ्या सुमारे 100हून अधिक एसटी गाड्यांचा मार्ग बदलला. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमधील बेकायदा बांधकामात तोडा. आयुक्तांना हायकोर्टाचे आदेश. सर्वेक्षण करून 2 महिन्यामध्ये अहवाल देण्याच्या सूचना. कुख्यात गुंड शरद मोहन हा महिना अखेरपर्यंत राज्यामध्ये गारठा कायम राहण्याचा अंदाज. पुण्यामध्ये यंदाच्या निचांकी 9.7 तापमानाची नोंद. कोकणामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांचा आंबा बागायतदार पुन्हा चिंतेत. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार. पुढील काही दिवस दाट धुकं राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यात कोरोनाचे 59 नवे रुग्ण. मुंबईमध्ये सर्वाधिक 14 रुग्णांची नोंद. तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 377 वर. 93.7% रुग्ण गृहविलगीकरणामध्ये. महाराष्ट्र तलाठी भरती 2023चा निकाल जाहीर. राज्यामधील 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी वेबसाईटवर उपलब्ध. निवड यादीबरोबरच प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार. वैयक्तिक कारणास्तव विराट कोहलीची पहिल्या 2 कसोटीमधून माघार. मेरी कॉमची बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा. चाहत्यांना मोठा धक्का. 6 वेळा विश्वजेतेपद पटकावणारी मेरी कॉम पहिली महिला बॉक्सर.